मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना इशारा दिलाय, जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर आम्ही खपून घेणार नाही असा सज्जड दमच फडणवीस यांनी दिलाय। आपण काय बोलतो, काय करतो, कसे बोलतोय त्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे असं देखील मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना सांगितलंय। कृषी मंत्री पदावर वर्णी लागल्यानंतर दत्ता भरणे यांनी मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले, तर दुसरीकडे कृषी खातं काढून घेतल्यानं कुठलीही नाराजी नाही, भरणेंना हवी ती मदत करणार अशा शब्दात माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया दिली। अजित पवारांकडून कृषी खात्याची पहिली ऑफर मला होती असं गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी केलेला आहे। ग्रामीण शेती पिकांची माहिती असलेल्या नेत्याकडे हे खातं असावं असं आपण अजित पवारांना सांगितल्याचे त्यांनी सांगितलं। सावली बारच्या वादावरून मंत्री योगेश कदम अडचणीत आल्यानंतर आता कदम कुटुंबीय पॅकफुटवर गेलेला आहे। कदम कुटुंबियांनी सावली बारचा ऑर्केस्ट्रा परवाना परत केलाय। कदम यांनी सावली बार ज्या व्यक्तीला चालवण्याला दिला होता त्यासोबतचा जो करारनामा आहे तोही रद्द केलाय। परवाना परत केला म्हणजे गृहराज्यमंत्र्यांची त्यातून सुटका नाही। खाते बदल नको तर कलंकित मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी ठाकरे सेनेचे आमदार अनिल परब यांनी केली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।